मनपा प्रशासनाचा सलामी सावध साहेब, सर्वसामान्य कुटुंबाच्या सदस्याला समोर जावं लागतंय अशा गोष्टींना. त्यांच्या घरी तुमचा एक अधिकारी गेला त्यांच्या घरी, ज्यांच्या घरी घटना घडली त्यांच्या तुमचा एक अधिकारी गेला नाही, कर्मचारी गेला नाही. चौकशी लावणार आहे का? चौकशी समिती बसवलीच पाहिजे. आणि हे जे मुकाट सोनामुळे जो सुरू केलेला आहे साहेब, आपल्या सक्षम अधिकाऱ्यामार्फत त्याची चौकशी झाली पाहिजे. काय चौकशी झाली पाहिजे तुम्हाला की जो कंत्राटदार पहिले आपल्या अटी शर्तीनुसार नियमानुसार काम करत होता, तो काम सोडून का गेला हे म्हणतायत की त्याची तक्रार केली. मग साहेब तो गेल्या 3 वर्षापासून जर काम करत होता तर एका महिन्यात असं काय झालं की त्याला काम सोडून जावं लागलं? याची चौकशी झाली पाहिजे. याची चौकशी करून जो त्याच्यात दोषी असेल त्याच्यावरती साहेब तुम्ही त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. जुना मुद्दा आपण आता नवीन निवेदन संपलेला आहे, ते कलेक्टर साहेबांनी साहेब आता ज्यांचा जीव गेला, आता आपलं एक निवेदन कलेक्टर साहेबांकडे त्यांनी बरं आता बापू आरोग्य अधिकारी का शहर अभियंता आहे? बापू आता शहर अभियंता आहे का आरोग्याचे अधिकारी? त्यांच्याकडेच आहे आरोग्य चार्ज, त्यांच्याकडेच आहे. तुम्ही आता निविदा प्रसिद्ध करण्यासाठी तुम्ही केली ना, प्रसिद्ध झाली परवा शुक्रवारी. मग जो काम करणार आहे त्याला बोलवलं आम्ही, सरांना फोन केले, सरांना बोलवलं. 8 दिवसामध्ये आम्ही त्या निविदा फायनल करून टाकू. वाटल्या अटी शेती उद्या आपल्याला एखाद्या अधिकाऱ्याच्या मुलाच्या बाबतीत नाही घडलं पाहिजे, एवढी काळजी घ्या साहेब. आम्हाला आपण बघितलं असेल तर गेल्या 2 दिवसापूर्वी या जळगाव शहरात एक 4 वर्षीय बालकाला मुकाट श्वानाच्या हल्ल्यामध्ये आपला जीव गमवावा लागलाय. गेल्या वर्षभरापासून या जळगाव शहरामध्ये मुकाट श्वानांमुळे जळगावातील नागरिकांना असह्य त्रास होत आहे, वेदना होत आहे. वेळोवेळी हल्ल्यांचे प्रमाण श्वानांकडून नागरिकांवरती वाढलेले आहेत. त्या निमित्ताने या जळगाव शहरामध्ये रस्त्यावर फिरणे देखील कठीण झाले. आत्ताच आम्ही या ठिकाणी आयुक्तांना भेटून त्या संदर्भात ठोस उपाययोजना आणि मोकाट श्वानांवरती प्रतिबंध करण्यासंदर्भात निवेदन देऊन एक प्रतिकात्मक या ठिकाणी श्वानांचा या ठिकाणी पुतळे त्यांना भेट दिले. आपण पाहिलं असेल तर गेल्या वर्षभरापासून श्वान निर्बिजीकरणावरती जो कंत्राटदार काम करत होता त्याला अवाजवी मागणी करणे, त्याला त्रास देणे, त्याला काम न करू देणे व वेळोवेळी त्याच्याकडून अवाजवी मागणींच्या स्वरूपातून त्रास देण्याची पद्धत जी चालली होती, त्यामुळे ते कंत्राटदाराने काम बंद केलं होतं आणि पर्यायाने या जळगाव शहरातल्या नागरिकांना आता त्यांचा जीव गमवावा लागत आहे. खरं तर आयुक्तांकडून आणि मनपा प्रशासनाकडून गेल्या वर्षभरापासून या संदर्भात सांगण्यात येतंय की प्रतिबंध घालण्यात येईल, ठोस उपाययोजना करण्यात येतील, परंतु या ठिकाणी सपशेल मनपा प्रशासन फेल ठरलंय. ते फक्त त्यांच्या मुघल मस्तीमध्ये आहेत आणि या ठिकाणी पैसे कमवण्यात व्यस्त आहेत, टक्केवारीत व्यस्त आहेत. म्हणून या ठिकाणी आज त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे या ठिकाणी आंदोलन करून त्यांना या ठिकाणी जाब विचारला. आम्ही त्यांना या ठिकाणी आमच्या मागण्यांमध्ये जो बालक या ठिकाणी श्वानांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडला आहे त्यांच्या कुटुंबियांना ठोस भरपाई मिळाली पाहिजे. जो अधिकारी यामध्ये सपशेल फेल ठरलेला आहे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि जर येणाऱ्या 2 दिवसामध्ये मोकाट श्वानांवरती प्रतिबंध घालण्यात जर मनपा प्रशासन अपयशी ठरलं तर या ठिकाणी खरेखुरे श्वान या मनपा प्रशासन इमारतीमध्ये सोडण्यात येतील आणि होणाऱ्या परिणामास या मनपा प्रशासनाचे मुख्य म्हणून या ठिकाणी आयुक्त जबाबदार राहतील, अशी आम्ही त्यांना या ठिकाणी आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. तुम्ही या ठिकाणी गंभीर आरोप केलेला आहे की जो कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा जो ठेकेदार आहे त्याच्याकडून अवाजवी मागणी केली जाते, म्हणजे तुम्हाला म्हणायचं आपण जर त्याला खाजगीत त्या कंत्राटदाराला भेटले किंवा त्यापूर्वी कोणी कंत्राटदार काम करत असले त्यांना जर विचारणा केली तर ते तुम्हाला याबद्दल खरं सांगतील. कारण या ठिकाणी कुत्रे श्वान जे निर्बीजीकरणाची प्रक्रिया चालू होती त्यावेळेस जळगाव शहरातल्या नागरिकांना अशा पद्धतीचे कुठलाच त्रास नव्हता, परंतु जेव्हापासून काम बंद झालंय या जळगाव शहरात त्रास सुरू झाला आहे आणि यालाच जबाबदार हे मनपा प्रशासन आहे. विशेष म्हणजे आज या
समस्यासंदर्भात तुम्ही महापालिकेत ज्यावेळेस आले तर दोन्ही शिवसेना या ठिकाणी एकत्र दिसल्या, एक मताने नाही, आपण जर बघितलं असेल तर आज या जळगाव शहरातला नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे, सुरक्षा ही वाऱ्यावरती आहे आणि यावेळी जर कोणी या ठिकाणी आमच्या खांद्याला खांदा लावून जळगाव शहरातल्या नागरिकांना न्याय आणि हक्कासाठी आणि सुरक्षेसाठी भांडत असेल तर निश्चितच त्यांचं स्वागत आहे. पण सत्ता त्यांची आहे, आयुक्तांवर ते थेट दबाव आणू शकतात, तसं असताना तुमच्या सोबत यावं लागतंय त्यांना. जर अशा पद्धतीने त्यांनी केलं असतं तर ज्या बालकाला आपला जीव गमावा लागला कदाचित ती घटना या शहरात झाली नसती. जे 1 जूनला जे श्वानाने एक लहान बालकावर हल्ला केला आणि त्याचा गंभीर इजा केली, दवाखान्यात जाईपर्यंत म्हणजे गेल्यानंतर सुद्धा म्हणजे वाचू शकला नाही मुलगा, ही अत्यंत एक दुर्दैवी घटना आपल्या शहरामध्ये घडलेली आहे. आज शहरामध्ये कुत्र्यांची संख्या भरपूर आहे. या कामी महानगरपालिकेने निविदा प्रक्रिया सध्या निर्गमित केलेली आहे आणि ती लवकरच फायनल होणार आहे आणि त्यांचं निर्विजीकरण करण्याची दक्षता महापालिकेमार्फत घेत आहे. त्याचबरोबर जे शहरामध्ये काही मांसाची ठिकाणं वगैरे आहेत, खुले आराम मांस विक्री वगैरे होते आणि त्या ठिकाणी जिथं स्वच्छता केली जात नाही अशा ठिकाणी सुद्धा आम्ही काही विक्रेत्यावरती कारवाई यापूर्वीसुद्धा केलेली आहे. परंतु आजपासून ही आम्ही तीव्र मोहीम घेणार आहेत आणि मांस विक्री अशी उघड्यावर होणार नाही किंवा जर करणं तिथं मच्छी विक्री वगैरे होत असेल तर त्यांनी तो सगळा कचरा स्वतःच्या कुंडलीमध्ये भरला पाहिजे आणि महानगरपालिकेच्या जे ठिकाण ठरवेल महानगरपालिका त्या ठिकाणी त्यांनी टाकणं उचित होणार आहे. साहेब, एका बालकाचा जीव जातो तोपर्यंत महापालिका निविदा काढत नाही, म्हणजे मग काही लोकांचा जीव जाण्याची महापालिका वाट बघत इतक्या दिवसात का निविदा काढली? यापूर्वी सुद्धा आपण आल्यापासून ही निविदा प्रक्रिया म्हणजे ह्या 4-5 महिन्यात सुरू आहे, परंतु काही तांत्रिक कारणामुळे ती निविदा अंतिम होऊ शकली नाही. आता मात्र शेवटची निविदेची ही बाब आहे आणि ती एक साधारणतः 10 ते 15 दिवसात फायनल स्टेजला. दोषींवर काय कारवाई करणार? सर, या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्या कुटुंबाला मदत देण्याचं सुद्धा त्यांनी संघटनेने म्हटलेलं आहे. एक बाब आहे की श्वान हा जर काय पिसाळलेला असेल वगैरे तर आम्ही तशाबद्दल जे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेतो आणि त्याच्यावर म्हणजे काय ते रितसर प्रक्रिया करतो. परंतु जर पिसाळलेले श्वान नसतील तर आम्हाला तसे म्हणजे कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. प्राणी क्लेश प्रतिबंधक जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये आपल्याला कुठल्याही श्वानावर असा हल्ला करता येत नाही, त्याला मारता येत नाही किंवा त्याला त्या गल्लीतून दुसऱ्या गल्लीत नेऊन सुद्धा सोडण्याचं आपल्याला म्हणजे अधिकार नाहीत. ही अशी बाब आहे. थोडेसे ह्या कायद्यामध्ये सुद्धा जर असे आक्रमक जर काही श्वान होत असतील तर त्याच्यावर काही कारवाई करण्याबद्दल या कायद्यामध्ये काही शिथिलता आल्यास आपल्याला कारवाई करणं बिलकुल लवकर शक्य होणार आहे. हे बाब आमदार सुरेश गोळे म्हणतायत की महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घटनेच्या दिवशी फोन केला पण सर्वांचे फोन बंद येत होते आणि हे प्रकरण सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून महापालिकेचे अधिकारी पोलिसांसोबत मिळून मॅनेज करतायत हे प्रकरण. अशी बाब नाही, अशी बाब नाही. दोषींवर काय कारवाई? आता कसं आहे, हे श्वान हे रस्त्यावर फिरणार आहे तर अचानकपणे जास्त मॉब असेल किंवा काय असं वेळी त्यांना जर काय असं माणसाकडून काय आक्रमकता वाटली तर हल्ला करतात, परंतु असं निष्पाप याच्यावर हल्ला करणं अभिप्रेत नव्हतं. आता त्याच्यामागचे कारण काय आपल्याला त्या ठिकाणी काय परिस्थिती घडली आपल्याला काय त्याची पूर्ण कल्पना नाही, परंतु ही जी झाली बाब ही चांगली झालेली नाही आणि श्वानांची संख्या कमी होणं एक ह्याला करणं आपल्याला अभिप्रेत आहे. याच्यावर नसबंदीच्या कारवाई केल्या पाहिजेत. किती दिवसात होईल ही प्रक्रिया? ही प्रक्रिया चालू आहे, साधारणतः 15 दिवसात फायनल होईल.